सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण एखाद्या व्यक्तीवर, मग ती आपल्या घरातली असो किंवा आपल्या रिलेटिव्हमध्ये असो किंवा आपले प्रेमसंबंध असू द्या किंवा अजून आणि कुठली व्यक्ती असू द्या, परंतु आपण त्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करतो आणि अशीच व्यक्ती काही कारणास्तव आपल्यापासून लांब गेलेली आहे किंवा आपण घरातल्याच व्यक्तींना एकमेकांबरोबर चांगले वागत नसेल किंवा एकमेकांशी चांगले पटत नसेल किंवा नेहमी भांडणं होत असतील, अशा वेळेला काय करायचं की ती व्यक्ती तुमच्याशी लवकरात लवकर बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी तरफडेल, तुम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल. अशी अशी व्यक्ती आहे जी व्यक्ती आपल्याला आपल्या जवळ हवी आहे. तर अशासाठी काय उपाय करायचा आहे सांगते का? आता बरेचसे उपाय मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण आपण रोजच्या रोज पाहता की आपली फॅमिली मोठी होते आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक फॅमिलीला काही जर प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम ह्या लवकरात लवकर उपायाने सुटले गेले पाहिजेत. त्यामुळे काही उपाय मी पुन्हा तुम्हाला सांगते. तर बघा, तुम्हाला तुमच्या घरात असे काही संकट येत असेल की नेहमी तुमची काहीतरी भांडणं होत असतात, तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून लांब गेलेली आहे, तुमच्याशी बोलत नाही, तुम्हाला अगदी बेचैन वाटते, तुमच्या मनात अस्वस्थता होते, तुम्ही अस्वस्थ होता, तुम्हाला असं टेन्शन येतं की ती व्यक्ती कधी येईल आणि कधी तिच्याशी मी बोलू. अगदी तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीसाठी हैराण आहात की ती व्यक्ती का लांब गेली, खूप तुम्ही डिप्रेशनमध्ये चाललात. अशा वेळेला हा उपाय करायचा आहे. काय सांगते व्यवस्थित ऐकून घ्या आणि उपाय तुम्हाला हा 21 दिवस किंवा 41 दिवस करायचा आहे. आता कुठलेही उपाय सांगत असताना किंवा आम्ही ज्या वेळेला उपाय सांगतो त्यावेळेला तुम्ही कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात. ज्या वेळेला समोरची व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली असते, परंतु त्या व्यक्तीने एक पाऊल पुढे केला तर तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे जायला पाहिजे. काही गोष्टी आपल्या स्वतःवर सुद्धा असतात ज्या आपण एकमेकांनी समजून घ्यायच्या असतात. सामंजस्यपणा अतिशय महत्त्वाचा असतो, जो दोन्हीकडून हवा असतो. आता काय करायचं सांगते का? सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्यापासून लांब गेले त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या. जर ती व्यक्ती तुमच्या जीवनात तुम्हाला पुन्हा हवी असेल तर त्या व्यक्तीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. आता काय करायचं सांगते का? आपल्याला एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा पोटली लागणार आहे, कारण ही छोटीशी पोटली होणार आहे. अगदी तळहाता एवढा कपडा असेल तरीही चालेल. तर काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा पोटली घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो चिंचेतला चिंचोका असतो तो चिंचोका एक घ्यायचा आहे. चिंचोका कुणाला माहिती नाही असं नाही, सर्वांना माहिती आहे चिंचोका काय असतो. चिंचेतली बी त्याला चिंचोका सांगतात. एक चिंचोका घ्यायचा, एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा, त्यात 2 काळी मिरी, 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. कुठेही तुटलेल्या किंवा चिंचोका किडलेला अशा गोष्टी घेऊ नका. तिन्ही वस्तू व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आता ह्याचबरोबर तुम्हाला आपण जी हळद वापरतो ती हळद चिमूटभर लागणार आहे. सर्वात पहिले एक चिंचोका त्या काळ्या कपड्यावर ठेवा. एखादा पाट घ्या किंवा एखादी छोटीशी डिश घ्या. तुम्ही हा उपाय करत असताना कुठेही बसू शकता, हा उपाय कधीही करू शकता. तर एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या पाटावर छोट्याशा हा काळा कपडा घ्या, त्याच्यावर एक चिंचोका ठेवा. त्यानंतर त्याच्यावर काळी मिरी आणि लवंगासुद्धा ठेवा. त्याचबरोबर त्याच्यात चिमूटभर हळद, थोडीशी चिमूटभर अगदी हळद त्याच्यावर ठेवा. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे हळद ही अट्रॅक्शन पॉवर आपली वाढवत असते. म्हणजे काय, तर हळद जी आहे ही लक्ष्मीला सुद्धा आपल्याकडे आकर्षित करत असते. आपण जे काही करतो उपाय त्यासाठी कर्म आणि कष्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे काहीही करत असताना पॉझिटिव्हरित्या तुम्हाला उपाय करायचे आहेत. आता हे सर्व एकत्र बांधून घ्यायचं आहे किंवा पोटली तयार करून घ्यायची. हा उपाय तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छासाठी करू शकता. म्हणजे तुमची सासू तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल तर किंवा नवरा तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल किंवा तुमचा प्रियकर तुम्हाला सोडून गेलेला आहे, काहीहीसाठी चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. उजव्या हातात ही पोटली घ्यायची आहे. तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जो 21 वेळेला किंवा 41 वेळेला तुम्ही म्हणू शकता. ओम ह्रीम ह्रीम वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम ह्रीम वशम वशम स्वाहा. त्यानंतर ही पोटली कायम आपल्या जवळ राहील ह्याची काळजी घ्या. रात्री झोपताना सुद्धा आपल्याला उशीखालीच ठेवायचे. पुन्हा सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही जॉबला जात असाल तरी पण सोबत न्या किंवा तुम्ही घरात असाल तर घरात सुद्धा आपल्या सोबत राहील ह्याची काळजी घ्या.
ज्या दिवशीपासून हा उपाय केलाय त्या दिवशीपासून लांब गेलेल्या किंवा त्या व्यक्तीसाठी उपाय केलाय त्या व्यक्तीसाठी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. पोटलीसुद्धा हातात घेतात त्यावेळेला पॉझिटिव्ह अफर्मेशन तिला द्या. 21 दिवसाच्या आतच तुम्हाला तुमची जी काही इच्छासाठी हा तुम्ही उपाय केलेला आहे तो उपाय पूर्ण झालेला असेल, तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. ह्याच पद्धतीने हा उपाय करायचा आहे. ज्या वेळेला तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला वाहत्या पाण्यात ही पोटली किंवा एखाद्या झाडाखाली ही पोटली दाबून द्या. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कळला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ.